आपण इथे बकऱ्यांना पाणी पाजून घेत आहोत आणि आता आपण थोड्या वेळाने इथे बकऱ्या सोडणार पण आहेत, तर तुम्ही बघत राहा। हे बघा, आता एक पाणी पेली आहे, दुसरी काही पाणी पित नाहीत। हे बघा, आता शेळ्यांचं पाणी पिऊन झालं की आपण त्यांना थोडंसं चारण्यासाठी सोडणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा। मी आता बकऱ्यांना कुठे चारायला नेत आहे ते। तर इथे आता एक बकरी पाणी पिऊन झाली आहे आणि दुसरी बकरी काही पाणी पितच नाही। हे बघा, आणि आता माझं जे घरातलं पूर्ण काम आहे ना ते आवरून झालेलं आहे। आता 12-12:30 वाजले आहेत आणि आता मी बकऱ्यांना पण थोडंसं सोडणार आहे। त्या जागेवर खात असतात, पण मग थोडंसं मोकळं सोडलं तर आता दोघी पण प्रेग्नंट आहेत, तर त्यांना मोकळं सोडलं तर त्यांना पण बरं वाटतं आणि मग मोकळ्या त्या व्यवस्थित खातात। तर हे बघा, ही पण प्रेग्नंट आहे आणि ही पण जी आहे ही पण प्रेग्नंट आहे। तर चला मग आता बकऱ्यांना घेऊन जाऊयात आपण। माझ्या मागे माझ्या कोंबड्या पण बघा तुम्हाला दिसत असतील, तर त्या पण दुपारच्या वेळी झाडाखाली येऊन बसलेल्या आहेत। बघा कशा व्यवस्थित अशा बसलेल्या आहेत इथे, काही खात आहेत, काही झाडावर जाऊन बसले आहेत। तर त्या सतत दिवसभर अशाच हिंडत असतात आणि अशाच खात असतात। त्या मग संध्याकाळी 6-6:30 वाजता मग त्यांच्या घरामध्ये जाऊन बसतात। हे बघा, सगळ्या अशा खात आहेत तिथे व्यवस्थित। आणि आता आपण बकऱ्या सोडणार आहोत आणि बकऱ्या पण चारायला घेऊन जाणार आहोत, कारण की मग दुपारच्या वेळेस काही काम नसतं। सकाळी सर्व घरातली कामे जी आहेत ती आवरून जातात, मग दुपारच्या वेळेस मग त्यांना घेऊन थोडंसं चारलं तर बरं असतं, कारण की त्या प्रेग्नंट आहेत, दोघी पण प्रेग्नंट आहेत। हे बघा, मी आता इथे शेळ्यांना सोडून घेत आहेत आणि त्या खूपच ओढतात सोडताना, कारण की त्यांना खूपच घाई झालेली असते चारा खाण्यासाठी। आणि जर त्यांना मोकळं सोडून जर दिलं ना तर डायरेक्ट आमच्या इथे बोरी आहेत ना, बोरीच्या झाडाखाली बोरे खाण्यासाठी पळतात, त्याच्यामुळे त्यांना सोडून हातामध्येच धरावं लागतं। इथे आलो आहोत बकऱ्यांना चारण्यासाठी। बकऱ्या बघा कशा बरं खात आहेत, त्या बकऱ्या उठं काय इकडं बरं खाय। हे बघा, इथे बकऱ्या जो चिंचेचा पाला आहेत ना, तो चिंचेचा पाला अगदी आवडीने अशा खात आहेत, कारण की बकऱ्यांना हा जो चिंचाचा पाला आहेत ना तो खूप असा आवडतो। हे बघा, तर मग मी माझ्या हाताने त्या फांद्या खाली करत आहे। चिंचाला खूप असे फुलं पण आले आहेत आणि वरती झाडावर उंचावर चिंचा पण आहेत। आणि आता त्या चिंचा इतका वरती हात पुरत नाही, जेव्हा आपण खूप सारे चिंचा येते ना, हे बघा इथे मस्त याला असा मोहर आलेला आहे आणि ह्या मोहरालाच ही चिंचा येणार आहे। तर आपण चिंचा खाऊयात चिंचा आल्यावर। अजून तरी एका महिन्यामध्ये येतील चिंचा त्याला, मग बकऱ्या पण चिंचा खातील आणि मग आपण पण खाऊयात। आता इथे बकऱ्या थोड्याशा चरेपर्यंत इथं आपण थोडंसं निवांत बसूयात, कारण खूपच अशी मस्त सावली आहे तिथे। बघा, माझी साडी पण आटकली होती। बघा, इथं आहेत आमच्या इथं सागरगोटा। सागरगोटाला ना खूपच काठी आहे, थोडंसं जपून तिथे उभं राहावं लागतं ना। बरं,
बघा इथे बोरीचे पण झाड आहेत. आणि हे बघा आम्ही इथे बकऱ्यांना पाला तोडण्यासाठी अशी एक आकडी पण तयार करून घेतलेली आहेत. म्हणजे जो बांबू आहे त्या मोठा बांबू त्याला आम्ही समोर विळा बांधलेल्या आहेत आणि आम्ही याच्या साहाय्याने झाडाची जी कोळी पाने आहेत ती आम्ही तोडून बकऱ्यांपुढे टाकत असतो. तर हे बघा मी जी झाडाची कोळी पाने आहेत ती तोडत आहेत आणि बकऱ्या अगदी आनंदाने आणि व्यवस्थित अशा खात आहेत. कारण की आता जे चिंचाचं झाड आहेत ना त्याला मोहर पण आलेला आहेत आणि तो मोहर पण बकऱ्या खात आहेत. हे बघा आणि त्याला कोवळ्या चिंचा पण आहेत, त्या कोवळ्या चिंचा पण खात आहेत. आणि माझ्या बकऱ्यांना प्रामुख्याने चिंचेचा पाला आणि आपल्या बोरीचा पाला खूप आवडतो. आणि दुसरं एक म्हणजे माझ्या बकऱ्या ज्या आहेत ना त्या आपली जी बोरं आहेत, आमच्याकडे भरपूर अशी बोरीची झाडे आहेत. तर अगदी त्यांना जर सोडलं ना तर त्या पळत जाऊन बोरीच्या झाडाखाली जातात आणि मग बोरे खातात. आणि त्यांचं एक विशेष म्हणजे म्हणतात ना की माणसांपेक्षा बकऱ्यांना जास्त नॉलेज असतं किंवा मुख्य प्राण्यांना जास्त नॉलेज असतं. तर त्या काय करतात, त्यांना जर मोकळं सोडलं ना बोरीच्या झाडाखाली तर त्या अक्षरशः पिकलेली बोरी जी आहेत ना त्याच खातात. बाकीची कच्ची बोरं आहेत ना त्यांना तोंड पण लावत नाही. कारण की मी त्यांच्यासमोर जर कच्ची बोरी घेऊन गेले ना तर ते कच्ची बोरी अजिबात खाणार नाही, फक्त पिकलेली बोरी खात आहेत. आणि इथे बघा मी झाडाचा जो म्हणजे थोडंसं झाड खूपच खाली आहेत आणि तो आकडाचा बांबू आहेत ना तो खूपच मोठा होता. तर मग मी इथे तो न घेता जो आमचा कोयता आहेत गवत कापायचा तो घेतला आहेत आणि ज्या कोवळ्या फांद्या आहेत त्या मी तोडून त्यांच्यापुढे टाकत आहेत. हे बघा तर बकऱ्या ह्या कोवळ्या फांद्या अगदी आनंदाने खात आहेत. तर माझ्या बकऱ्या ज्या आहेत ना तर त्या मी अशा रोज काही मोकळ्या सोडत नाहीत, त्या बंदिस्तच आहेत. एका जागेवर बांधून सुद्धा गिन्नी गवताची कुटी वगैरे किंवा हुसाची कुटी अगदी व्यवस्थित खातात. आणि त्यांच्यासाठी मी आता दशरथ घास पण केलेला आहे, पण तो छोटा आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असेल. तर मग आता थोड्या दिवस मग त्यांना असंच आपण थोडं मोकळं सोडूयात आणि नंतर मग जेव्हा त्यांची पिल्लं होतील तेव्हा मग सगळ्यांना मी एका खोलीमध्ये म्हणजे एका गोठ्यामध्ये बंदिस्तच ठेवणार आहेत. कारण की माझ्या बकऱ्यांचं असं काही नाही आहेत की त्यांना अशी मोकळी चरण्याची सवय आहेत, असं नाही आहे. त्या बंदिस्त पण दिवसभर जरी ठेवल्यात ना तरी खातात. पण मग मला काय दुपारचं काही काम नसतं, मग मी त्यांना थोडंसं चरण्यासाठी बाहेर आणत असते. आणि ही चिंच जी आहेत ना आमच्या घरासमोरच आहेत, तर त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहेत कुठे दूर घेऊन जाण्याचा. मग तिथेच चिंचाचा पाला तोडून त्यांच्यासमोर मी टाकत असते. हे बघा. तर मित्रांनो माझे तुम्हाला सर्व जे व्हिडिओ आहेत ना तर ते कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला एक समजलं पाहिजे की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला ते चांगले वाटत आहे किंवा नाहीत. आणि जर काही कमी असेल ते पण मला सांगा, मी नक्कीच अजून चांगला बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि आजसाठी इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.